हे आपलं कोजागरी पौर्णिमेचं दूध तयार झालंय। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मसाला दूध। हे दूध आपल्याला कोजागरी पौर्णिमेसाठी बनवायचं आहे आणि हे आपल्या घरगुती मसाल्यापासून आपण कुठलाही बाहेरचा किंवा पॅकिंगचा मसाला वापरणार नाही। सगळ्यात अगोदर हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे गरम करायला ठेवले। याला छान असं गरम होऊ द्यायचे आपल्याला। एकदा याला छान अशी उकळी आली ना की कमी गॅसवरती ठेवून द्यायचे। इकडे आपण मसाला बनवणार आहोत, त्यासाठी मी इकडे पॅन ठेवलेला आहे। आता हेही दाखवते तुम्हाला। इकडे हा पॅन ठेवून घेतलेला आहे आपण। आता हा पॅन गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। ड्रायफ्रुट्स मध्ये आपण काजू, बदाम आणि ही खारीक वापरलेली आहे आणि विलायची ही 3। 1 लिटर दुधासाठी हे प्रमाण बरोबर आहे। आता हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। हा पॅन गरम झालेला आहे। यामध्ये थोडंसं तूप घालायचंय। हे फक्त पॅनला लावण्यापुरतं तूप पाहिजे, म्हणजे आपले बदाम किंवा काजू हे खाली चिकटणार नाहीत किंवा करपणार नाहीत। हे हलकेसे असे भाजून घ्यायचे आपल्याला। ही खारीक पण आपल्याला कट करून नंतर मिक्सरला घालायची आहे। ही खारीक भाजून घ्यायची नाही आणि विलायची पण भाजून घ्यायची नाही। हलकं फ्राय करायचं आपल्याला हे। हे काजू बदाम छान असे फ्राय झालेले आहेत हलकेसे। आता हे मिक्सरला काढून घ्यायचेत आपल्याला। इकडे आपलं हे दूध उकळत आहे। आता याला कमी गॅसवरती असंच ठेवून द्यायचं आपल्याला 10 मिनिट। हा कमी गॅस केलाय। हे मिक्सरचं भांडं घेतलंय आपण। आता यामध्ये हे काजू बदाम घालायचे। आता यामध्येच ही विलायची आपण 3 वापरलेल्या आहेत, ह्या थोड्याशा फोडून घालायच्यात। ही खारीक वापरणार आहोत। आता ही कट करून घ्यायची आहे खारीक आपल्याला। ही मिक्सरला घालायची। आपण ही खारीक कलर येण्यासाठी वापरलेली आहे। जसं आपण केशर वापरल्याच्या नंतर कलर येतो ना, तसाच ही खारीक वापरल्याच्या नंतर दुधाला छान असा कलर येईल। आता हे बारीक मिश्रण आपण मिक्सरला काढून घ्यायचंय। हे मिक्सरला काढून झालंय, पाहू शकता। खूप बारीक असं आणि छान झालेलं आहे हे मिश्रण। दुधामध्ये छान मिक्स होईल। आता हे आपण दुधामध्ये घालूयात। दूधही आपलं छान असं गरम झालेलं आहे। हे दूध आपलं छान असं गरम झालेलं आहे, पहा। आता यामध्ये आपल्याला ही अर्धी वाटी साखर घालायची आणि छान अशी उकळी काढून घ्यायची। हे दूध आपलं छान असं गरम झालंय। आता हा आपण मिक्सरला काढलेला मसाला घालूयात यामध्ये। तुम्हाला हवा तेवढा घालू शकता आणि थोडंसं पातळ जर दूध असेल, दुधामध्ये पाणी, तर हा मसाला घातला ना तर दूध पण आपलं असं घट्ट होईल। आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला। खारकीमुळे आपला हा कलर पण बदलेल, पहा। आता थोडंसं पहा, आपला खारकीमुळे या दुधाचा कलर पण बदललेला आहे। आपल्याला यामध्ये केशर वापरण्याची पण गरज नाही।
मस्त असं दूध आपलं तयार झालंय. थोडं जवळून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, या दुधाचा कलर पण बदललाय. आता हे दूध मी काढून घेते. हे आपलं दूध काढून घेतले आपण. पाहू शकता कलर याचा खूप सुंदर आलेला आहे. आता हे मी काढून घेते ग्लासमध्ये. पाहू शकता हे आपलं दूध तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.